नमस्कार, मी रुशाली यादव सारंग आणि आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी आणि महत्त्वाची बातमी। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड पडलेली आहे। एसीबीच्या पथकाकडून राजन साळवींच्या घरी झाडाझडती सुरू झाली आहे। मूळ घरी, राहत्या घरी, भावाच्या घरी तसंच हॉटेलमध्ये धाड टाकलेली आहे अशी माहिती स्वतः राजन साळवी यांच्याकडूनच देण्यात आली आहे। एकाच वेळेला 3 ठिकाणी एसीबी कडून धाड टाकण्यात आली आहे। राजन साळवींनीच ही माहिती दिली आहे। ठाकरेंसोबत होतो आणि ठाकरेंसोबतच राहणार, मला कसलीही चिंता नाही अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांच्याकडून देण्यात आलेली आहे। एसीबीचे अधिकारी सकाळी 9:15 वाजता त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते। एकाच वेळेला 3 ठिकाणी त्यांची धाड पडलेली आहे। जवळपास 1.5 वर्षांपासून एसीबी कडून त्यांची चौकशी, त्यांच्या कुटुंबियांची चौकशी जी आहे ती झालेली आहे। मात्र मागच्या वेळेला जी चौकशी झाली त्यावेळेला राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिलेली होती की यापुढे आपण कुठल्याही चौकशीसाठी जाणार नाही। मागच्या वेळेला जी चौकशी झालेली होती यावेळेला 4.5 तास त्यांची चौकशी झालेली होती आणि आता थेट एसीबीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मनोज, काय सुरू आहे त्या ठिकाणी? वृषाली, नक्कीच त्यांच्या मूळ घरी सध्या आपण आहोत आणि तुम्ही बघू शकता की राजन साळवी या ठिकाणी स्वतः या ठिकाणी हजर आहेत आणि मोठा फौज, पोलिसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी आहे। राजन साळवींची ही गाडी आहे। ज्या पद्धतीनं सकाळपासूनच या ठिकाणी घटनाक्रम घडतो आहे, जवळपास 17 ते 18 एसीबीचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तेलियाईमध्ये राजन साळवी यांचं मूळ घर आहे। रत्नागिरीतल्या तेलियाईमध्ये यांचं हे मूळ घर आहे आणि याच घरावरती आणि त्याचप्रमाणे त्यांच्या हॉटेलवरती आणि राजन साळवी राहतात त्या ठिकाणी या ठिकाणी एसीबीचे छापे जे आहेत ते या ठिकाणी पडलेले पाहायला मिळत आहेत। 17 ते 18 अधिकारी या टीम मध्ये असलेले पाहायला मिळत आहेत आणि या माध्यमातून सध्या एसीबीचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी चौकशी करताना पाहायला मिळत आहेत। तिन्ही ठिकाणी म्हणजे ते मूळ घर आहे, हॉटेल आणि राजन साळवी राहत असलेलं घर, या 3 ठिकाणी एकाच वेळी हे छापेमारी झालेली आहे आणि इथली कागदपत्र आणि संबंध घराची जी पडताळणी आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। स्वतः राजन साळवी या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की ही छापेमारी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद मनोज, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।